तर मित्रांनो, सध्या मुंबईकरांच्या नजरा लागलेल्या आहेत म्हाडाच्या मुंबई लॉटरीकडे आणि या मुंबईच्या लॉटरी संदर्भात वेगवेगळे अपडेट आपण पाहतोय, वेगवेगळ्या बातम्या पाहतोय की मुंबईची लॉटरी येणार आहे किंवा मुंबईची लॉटरी येणार नाही किंवा मुंबईची लॉटरी पोस्टपोन होणार आहे किंवा नेमकं मुंबईची लॉटरी संदर्भात काय काय नवीन अपडेट आहेत, अशा वेगवेगळे अपडेट आहेत मित्रांनो. पण अनेकांना तर प्रश्न पडला आपण की नेमकं मुंबईची लॉटरी खरंच येणार आहे किंवा नाही, आणि जर येणार असेल तर याच्या संदर्भात अपडेट कधी मिळणार आहेत, असे अनेक प्रश्न आपल्याला आलेले होते. आणि याच प्रश्नांना घेऊन याच प्रश्नाची उत्तरे या भागात आम्ही शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. आणि आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मुंबईची जी काही लॉटरी येणं अपेक्षित होतं ती लॉटरी कुठेतरी आता पोस्टपोन होणार आहे किंवा लांबणीवर पडणार आहे. त्यानंतर अनेकांचे कमेंट्स आले की अनेकांनी सांगितलं की सर ही लॉटरी पोस्टपोन व्हायला नको, कारण आम्ही तयारी केलेली आहे, आम्हाला लॉटरीची गरज आहे, आम्हाला घरे घ्यायची आहेत, आम्ही या लॉटरीची वाट पाहत आहोत. आणि त्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की या संदर्भात मी लवकरच म्हाडातून अपडेट घेणार आहोत. आणि ते अपडेट मित्रांनो आज आपण घेतलेले आहेत. आणि जे काही अपडेट आपल्याला मिळालेले आहेत, काय काय माहिती मिळालेली आहे, आपण नेमकं त्याच्यातून काय काय म्हाडातून आपल्याला काय माहिती मिळाली आहे, ही सगळी माहिती आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. कारण मित्रांनो, ही लॉटरी पोस्टपोन होणार नसून ही लॉटरी ॲज इट इज जसं शेड्यूल ठरलं होतं म्हाडाचं त्याचप्रमाणे जाहीर केली जाणार आहे. आणि फक्त त्याच्यात काही प्रमाणात घरांच्या संख्येमध्ये थोडेफार बदल केले जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. नेमकं किती घरांची लॉटरी येणार आहे, नेमकं घरे कुठे कुठे उपलब्ध होणार आहेत, नेमकं तयार घरे कुठे असणार आहेत, अंडर कन्स्ट्रक्शन कुठे असणार आहेत, ही जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अर्ज कधी करायचे आहेत, हे सगळं आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज. तर आता म्हाडातून आपल्याला जी माहिती मिळाली मित्रांनो, त्यानुसार ही जी काही लॉटरी लांबणीवर पडणं आपण पाहिलं होतं की लांबणीवर पडणार आहे, पण ती लांबणीवर पडणार नाही. तर या संदर्भातली जाहिरात ही मार्च म्हणजे याच महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर करण्याचं नियोजन सध्या सुरू आहे, तशी म्हाडातून माहिती मिळालेली आहे. महत्त्वाचं आहे मित्रांनो, ही जी काही घरे आता पूर्वी सांगितलं होतं की 5000 घरे या ठिकाणी उपलब्ध केली जातील, परंतु गोरेगाव येथील प्रकल्पाला जे काही परमिशन घेणं आवश्यक आहे, जे गोरेगावचा प्रकल्प आहे मित्रांनो पाहिलेलं आहे की ॲडव्हान्स जे काही कॉन्ट्रीब्युशन स्कीम आहे त्या ॲडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम अंतर्गत गोरेगावची घरे बांधली जात आहे आणि त्यासाठी राज्य शासनाची मंजुरी घेणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आणि म्हणून आता म्हाडा ते गोरेगावच्या घरांसाठी राज्य शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणार आहे आणि तो प्रस्ताव मंजूर व्हायला काही दिवस लागू शकतात. पण आता म्हाडाने एक निर्णय घेतलेला आहे मित्रांनो की गोरेगाव येथील घरे वगळून म्हणजे गोरेगावची 2500 घरे वगळून इतर ठिकाणच्या घरांची लॉटरी काढण्याचं नियोजन म्हाडाने केलेलं आहे, तशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. म्हणजे 5000 पैकी 2500 घरे जर वगळली तर फक्त 2500 घरे आपल्या लॉटरीमध्ये उपलब्ध होतील अशी माहिती देण्यात आलेली आहे. आता जी काही घरे मित्रांनो त्या ठिकाणी काही घरे ही रेडी टू मूव्ह आहेत, काही घरे अंडर कन्स्ट्रक्शन सुद्धा आहेत. आता रेडी टू मूव्ह घरांचा विचार केला तर आपल्याला गोरेगाव पत्रचाळ या ठिकाणी एक विंग आहे जी ऑलरेडी रेडी झालेली आहे, ज्या ठिकाणी 2 BHK ची घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याशिवाय विक्रोळी येथील कन्नमनगर या ठिकाणी ऑलरेडी म्हाडाची घरे तयार झालेली आहेत आणि त्याची सुद्धा लॉटरी आपल्याला काही दिवसामध्ये मिळणार आहे. तेथील घरे सुद्धा आपल्याला लॉटरीमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आता मी ज्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो तो आहे शिवाई चौक कन्नमनगर नंबर 2 आणि तुम्ही मागे पाहू शकता इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरांचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी सुद्धा म्हाडाची घरे उपलब्ध केली जातील असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे कन्नमनगर विक्रोळी या ठिकाणी घरे उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी काही घरे आहेत मित्रांनो जी येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत, त्याचाही समावेश लॉटरीत केला जाईल. त्याशिवाय जे काही सायन आहे प्रतिष्ठानगर सायन या ठिकाणी म्हाडाचा प्रकल्प आहे, तिथे आपण ऑलरेडी व्हिजिट केलेली आहे. तेथील जवळजवळ 500 घरे आहेत, त्या घरांचा समावेश सुद्धा या लॉटरीमध्ये केला जाणार आहे. मागटणे बोरीवली या ठिकाणी घरे आहेत मित्रांनो जी ऑलरेडी तयार होत आलेली आहेत, तिथे सुद्धा 2 BHK घरे असणार आहेत, ती घरे सुद्धा या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. तर सध्या जे कोणी अभियंते असतील विभागीय अभियंती त्यांना आदेश देण्यात आलेले आहे की जे काही शिल्लक घरे आहेत, ज्या ठिकाणी म्हाडाची शिल्लक घरे आहेत, रेडी घरे आहेत, त्यांचं एक सर्वे करण्याचं काम देण्यात आलेलं आहे. लवकरच त्या घरांची संख्या फायनल होईल मित्रांनो. परंतु या ठिकाणी म्हाडात जे काही 2500 घरे येणार आहे त्याच्यामध्ये बोरीवली, सायन, प्रतीक्षानगर सायन, कन्नमनगर विक्रोळी याशिवाय दक्षिण मुंबईमधील काही घरे असणारी जी खाजगी विकासकांची सुद्धा असणार आहेत, ही सगळी घरे या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. आणि
म्हणून या मुंबई लॉटरीसाठी जे अर्जदार वाट बघत होते त्यांच्यासाठी नक्कीच खुशखबर आहे मित्रांनो, कारण ही लॉटरी आता लवकरच जाहीर होणार आहे. आपल्याला माहिती मित्रांनो, आता मार्च महिन्यात सुरू आहे, मार्च मिड आलेला आहे आणि आता मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत याची जाहिरात प्रसिद्ध करण्याचं नियोजन सध्या म्हाडामध्ये सुरू आहे, तशी माहिती देण्यात आलेली आहे. फक्त एवढंच मित्रांनो की गोरेगाव पत्राचा येथील 2,500 घरे जर वगळली तर इतर घरांचा समावेश करण्यास काहीच हरकत नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे. आणि यावेळी जर लॉटरी काढली नाही गेली तर मात्र या म्हाडावरती मोठ्या प्रमाणात टीकाही होऊ शकते असं कुठेतरी बोललं जात आहे. पहिलं मित्रांनो, मी ज्या लोकेशनला उभा आहे तुम्ही पाहू शकता, कन्नमारंग या ठिकाणी सुद्धा बरीच घरे उपलब्ध करून दिली जातील. त्याशिवाय मागील लॉटरीतील शिल्लक घरे असणार आहेत, खाजगी विकासकांची घरे असणार आहेत, अशी एकूण 2,500 घरे या सोडतीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत. महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला जर लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. तर पहिलं मित्रांनो, तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड असणं आवश्यक आहे. तुमचं आधार कार्ड हे मोबाईलला लिंक असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे तुमचं स्वतःचं डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट जे तहसीलदारचं असतं ते असणं आवश्यक आहे. इन्कम सर्टिफिकेट नसेल तुम्ही IT रिटर्न सुद्धा देऊ शकता, IT रिटर्न सुद्धा ॲक्सेप्ट केलं जाईल. त्याशिवाय तुमच्याकडे विशेष प्रवर्ग असेल, अंध, अपंग, माजी सैनिक असतील, आर्टिस्ट कोटा असेल त्याचं सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही जर राखीव प्रवर्ग असेल तर त्यासाठी तुमचं जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र सुद्धा असणं आवश्यक आहे. पहिले तुम्हाला काम करायचं, तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड डिजिलॉकरमध्ये तुम्हाला सेव्ह करून घ्यायचे आहेत, व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत. काम सुरू मित्रांनो, खूप मोठा आवाज येतोय, तुम्हाला डिस्टर्ब होत असेल, कदाचित हा आवाज पोहोचत पण नसेल, तर या ठिकाणी बऱ्याच मोठेपर्यंत कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत म्हणून डिस्टर्बन्स होत असेल त्याबद्दल मी नक्कीच क्षमस्व आहे, दिलगिरी व्यक्त करतो. पण लवकर मित्रांनो, ही म्हाडाची जी काही तयारी आहे, म्हाडाची जी काही लॉटरी आहे, 2,500 घरांची लॉटरी ही लवकरच आपल्यासाठी म्हाडा घेऊन येणार आहे. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.